मॉर्निंग ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी आली शेडकडे। आणि शेडकडे आल्यानंतर ना सगळ्यात आधी ताडपत्र्या ओपन केल्या आणि कोंबड्यांना बाहेर काढलं। तर आता कोंबड्यांना सोडलंय मस्त ग्राउंडमध्ये। त्या ग्राउंडमध्ये ना छान चरतात, कारण की ग्राउंडमध्ये ना छोटे छोटे हिरवं गवत आहे, त्याच्यामुळे त्यांना खायला पण काही ना काही भेटत राहतं। किडे मकोडे चालूच असतात आणि ह्या आपल्याकडे प्युअर गावठी कोंबड्या असल्यामुळे ना त्यांना उकळून खाण्याची खूप सवय असते। ज्या ठिकाणी ओलं दिसेल तिथे तर उकरतात, पण सुक्या ठिकाणी पण उकरून खाण्याची त्यांना सवय आहे। तर चला आता हे कोंबड्यांना सगळ्यांना खायला प्यायला देते, कारण आज मला जायचं आहे बाहेर, कारण बरंच सामान घेऊन यायचं आहे। आता मी चालली आहे खेडला कोंबड जाळी आणण्यासाठी, कारण कोंबड्यांना साडी बांधली पण त्यातून खूप बाहेर पडतात, त्याच्यामुळे आता खेडला जाऊन सगळ्यात आधी कोंबड जाळी घेऊन येते आणि तणनाशक पण आणायचं आहे। तर बरंचसं सामान आहे, छोटं मोठं ते घेऊन येते। मी खेडला जाऊन आली आणि जाळी पण घेऊन आली। तर आता आम्हाला इथं जाळी लावायची, जाळी घेऊन आले कोंबड जाळी। आता इथं आम्हाला हे मध्ये जाळी लावायची ही, आणि ही पाण्याची भांडी पण तिकडे शिफ्ट करायच्यात। त्याला जाळीचं पार्टिशन तर करायचंच, पण त्या पार्टिशनच्या बरोबर ना मध्येच ना पाण्याची भांडी येत होती, त्याच्यामुळे ना पाण्याची भांडी मी दुसऱ्या साईडला शिफ्ट करते आणि आई मला मदत करते। आणि जी जाळी आपल्याला जॉईन करायची कोंबड जाळी ती तर काही एवढी मोठी नाही, म्हणून दोन जाळ्या अशा एकत्र जॉईन करावं लागतील। त्यासाठी ओमला ना त्या जाळीचा एक तार आहे ती मधली काढायला सांगितली आणि मी पाण्याची भांडी शिफ्ट करते, जेणेकरून पटकन कामं उरकेल। हे आज पूर्ण काम करायचे आपल्याला, पूर्ण पार्टिशन करून घ्यायचे, कारण की आता कोंबड्या थोड्याशा मोठ्या झाल्यात, त्याच्यामधले जे कोंबडे आहेत ते छोट्या कोंबड्यांना मारतात, म्हणून एका साईडला कोंबड्याने एका साईडला कोंबडी टाकायची, जेणेकरून त्यांची जरा भांडणं पण कमी होईल आणि त्यांना खायला प्यायला पण व्यवस्थित जागा होईल। म्हणून आता माझं हेच काम चाललंय आज। तर मला वाटतं दिवसभर मला हेच काम जाणार आहे, 4-5 वाजेपर्यंत उरकलं पाहिजे। तर चला आता माझं चाललं हे जाळी वगैरे जॉईन करून घेते। पाण्याची भांडी ऑलमोस्ट शिफ्ट झाल्यातच। आज मी ना 2 प्रकारचे नेट आणले, ते एक बाहेरच्या ग्राउंडसाठी आणि एक मध्ये पार्टिशनसाठी। तर आता पार्टिशन तर जॉईन करायचेच आपल्याला, पण उद्या आपल्याला बाहेरचं नेटचं पण काम करायचं आहे, कारण बाहेर पण पूर्ण जे आपलं ओपन ग्राउंड आहे त्याला आपल्याला नेट मारायची आहे, कारण आपलं हे जे कोंबड्यांचं शेड आहे ते अर्धबंदिस्त शेड आहे। आणि ही बघा जी जाळीचा बंडल बघितलं होतं ते ही जाळी मी आता ओपन करून बाहेर टाकली। आपल्याला उद्या हे जाळीचं पूर्ण काम करून घ्यायचं आहे, ही पूर्ण ग्राउंडला आपल्याला ही उद्या जाळी लावायची आहे। त्याच्यामुळे आता मी घेऊन आली ती जाळी आणि उद्या आपण आता हे जाळी लावायचं काम करणार आहे। तर आतलं माझं ऑलमोस्ट जाळी लावून झाली आणि आता बाहेरचं उद्या करणार आहे। तर तणनाशक पण घेऊन आले होते, त्याच्यामुळे आजूबाजूला ना शेडच्या तणनाशक पण मारायचे आपल्याला। आजूबाजूला भरपूर गवत आहे, जेणेकरून चुकाटा येऊ नये म्हणून आपल्याला ते तणनाशक मारायचं आहे। तर घरी पंप नव्हता, पोल्ट्रीवरती पंप आणून ठेवला होता, कारण ही भावाची पोल्ट्री आहे, त्याच्यामुळे मी आले स्कूटीवरती पंप नेण्यासाठी। पण इथं आल्यावर समजलं का इथून पण कुणीतरी पंप घेऊन गेले, त्याच्यामुळे मला मोकळंच आता घरी जावं लागणार आहे। ही माझ्या भावाची पोल्ट्री आहे आणि हे माझ्या पप्पांचं सगळ्यात मोठं शेत आहे, तिथे माझ्या भावाने आता पोल्ट्री बांधली। ती येऊन काय फायदा झाला नाही, पंप तर भेटलाच नाही। त्याच्यानंतर मी आले घरी आल्यानंतर ना 2 मिनिटं बसले, तेवढ्यात आईचा फोन आला की शेतामध्ये ट्रॅक्टर आलाय फणण्यासाठी। मग मी आले शेतामध्ये, कारण की शेतामध्ये शेत पण फणायचं होतं आणि 4-5 कट्टे होते, ते पण घरी घेऊन जायचं होतं। जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले कट्टे शेतातच पडले होते। आई बोलत होती आपण हळूहळू थोडं घेऊन जाऊया, पण आता काय झाले ना वजवायची सवय राहिली नाही, त्याच्यामुळे ना मान लगेच लचक भरते मानेमध्ये। त्याच्यामुळे मी म्हटलं काय एवढं जमणार नाही, ज्यावेळेस फन्नी येईल तेव्हा आपण ट्रॅक्टरच्या फन्नीवरती टाकूया आणि घरी घेऊन जाऊया, कारण एवढे 4-5 कट्टे व्हायचे म्हटलं तरी आईला 9-10 वेळा यावं लागलं असतं आणि मला तर काय आता डोक्यावरती वजन घ्यायची सवय राहिली नाही। एक जरी हंडा भरून घेतला ना तर लगेच मानेच्या शिरा जाम होतात। तर बघा आता इथं सगळं फणून वगैरे झाले, तर त्यामुळे बगळे बघा किती जमा झाले तिथे, कारण जेव्हा शेत फणतो तेव्हा खालून खूप गांडुळे निघतात, त्याच्यामुळे ते खाण्यासाठी इथे बगळे आलेत। आजूबाजूला खूप पाणी असल्यामुळे ना गांडुळं खूप निघतात इथे। तर चला आता संध्याकाळ झाली, वातावरण बघा किती छान झाले आणि संध्याकाळचा खरंच व्ह्यू खूप छान वाटतो। आमचं घर ना नदीपासून खूप जवळ असल्यामुळे ना नदीच्या कडेला खूप झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये भरपूर पक्षी राहतात, त्याच्यामुळे ना संध्याकाळ झाली ना सगळे पक्ष्यांचे थवेच्या थवे अशा आमच्या घरासमोरून जातात। नजारा एवढा छान वाटतो ना, खूप सुंदर वाटतं आणि वातावरण पण पहा किती छान झालंय, पहा किती छान दिसतोय। आता जेवण वगैरे झाल्यात आमची, तिकडून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आई बसली ते पापड लाटायला आणि पोरं पण झोपल्यात बाहेर खूप मच्छर चावतात,
त्याच्यामुळे मुलांना अशी मच्छरदाणी टाकली आहे झोपायला. आणि बाहेर हवा पण खूप छान लागते आणि वातावरण पण खूप छान असतं, त्याच्यामुळे बाहेर झोप लगेच लागते. त्याच्यामुळे मुलं झोपल्या तिथे आता. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.